दिस कॅन्डल आणि दिस कॅन्डल हा काय झालाय, एफईजी झालाय. कुठं झालाय हा एफईजी, सपोर्टला झालाय. हा इथं एक सपोर्ट मार्क केला. हा काय झाला, सपोर्ट. आता इथली लिक्विडिटीज काय झाली आहे, इथली लिक्विडिटीज परफेक्टली ग्रॅब झाली का या सपोर्टची इथली. हा इथली लिक्विडिटीज परफेक्टली ग्रॅब झाली आहे का, काय बोलतोय मी, समजतंय. इथली लिक्विडिटीज परफेक्टली ग्रॅब झाली आहे का. आता बघा काय आहे हा, अवधूत सर. येस सर. हॅलो. येस, फेअर व्हॅल्यू गॅप बनलेलं आहे. फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर. Yes. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आपली इथे एंट्री असेल. यामध्ये पण सर आपण ते 50% हे कन्सिडर करून हे करायचं का. हो, इथे फक्त आपल्याला ही जी लेवल आहे ना, फक्त ही जी लेवल आहे हे डायरेक्टली, हा जो एफईजी आहे ना, डायरेक्टली ही जी कॅन्डलची क्लोजिंग आहे ही, बरोबर. आता ही जी क्लोजिंग, समजा आता ही जी कॅन्डल आहे ना, इथे क्लोज झाली असती इथं अशी, बरोबर. येस. कॅन्डलला डार्क कसं करता येईल या, ते फील ऑप्शन आहे बघा. हा तो वाला पेनच्या शेजारी थर्ड नंबर ऑप्शन. हा हा तो ओके. हा हे बघा, जर ही जी बॉडी आहे ना, ही बॉडी जर मला या एफईजीच्या खाली जर क्लोज होताना जर दिसती असती, तर हा एफईजी ला आपण अवॉइड केलं असतं. पण बॉडी क्लोज कुठे झाली आहे, बॉडीची क्लोजिंग कुठे झाली आहे, एफईजीच्या वर, म्हणजे एफईजीच्या वरतीच बॉडी क्लोज झाली आहे. हा एफईजी इज रियल. हा काय म्हटले, व्हॅलिड एफईजी. व्हॅलिड एफईजी, बरोबर. हे बघा, या एफईजीच्या 50% ला असेल आपली एंट्री इथं. आता इथे आपला कन्फर्मेशन भेटलंय, इथं इथे असेल आपली एंट्री. हा असेल आपला स्टॉप लॉस, छोटासा स्टॉप लॉस एक, आणि दिस इज अवर टार्गेट. आता एवढे आपण सेटअप बघितलेत. आता कोणी असे चांगले चांगले आता महाशय असतील आहे ना, जे सगळे काही विसरून गेले असतील, विसरले नाहीत ना कोणी, बरोबर. विसरले का कोणी काही. आता हा स्विंग आहे, पहिला स्विंग आहे कोणता होता, हा. नेक्स्ट कोणता आहे, हा, बरोबर. टार्गेट दिलंय का नेक्स्टचं पण, भेटलंय. नेक्स्ट बघा, हा दिलंय म्हणलं टार्गेट. ओके ओके ओके, नेक्स्ट चेक करा आता. ठीक आहे, खरा फाइंड आता कुठे सापडतो मला तर, इथं सपोर्टचं ब्रेकडाऊन झालं. ओके, नाही तर नाही होत. हा पण इथं रिव्हर्सला नाही आलंय, एफईजी बनला इथं.
टॅप केलं फक्त आणि FVG ला 5 मिनिटांमध्ये बघते का जास्त आपल्याला 5 मिनिटांमध्ये सापडतील. हे बघा हा काय झाला इथं एक परफेक्टली सपोर्ट जो की या सपोर्टला आपण म्हणू शकतो, या सपोर्टला म्हणा किंवा या सपोर्टला म्हणा. ठीक आहे, जर हा जर पकडला तर इथं कोणता FVG बनलाय का इथं, म्हणून यालाच पकडा. ठीक आहे, बघा आता हा काय झाला, इथं काय झाली लिक्विडिटी परफेक्टली ग्रॅब झाली. आता याच्यावरती इथं कोणतं FVG बनलाय बरं, इथं FVG कुठे बनला इथं करा फाइंड. तर ते मार्केट जिथं रिप्लेसमेंटला आले ना तिकडे बनलं FVG बनलंय. कुठे मला प्राइस सांगा ना सर. प्राइस म्हणजे हा इथे बनलाय का? तिथं ओके, and next हा इथं बनलाय अगेन. बघा हो सर. प्राइस या कॅन्डलचं कन्फर्मेशन भेटलं आपल्याला, रिव्हर्स आली होती कॅन्डल या कॅन्डलचं. समजा जर आता ही जर बॉडी बरोबर, आता हीच बॉडी जर मला इथं जर खाली जर क्लोज भेटली असती, इथं बॉडी बोलते बरं का मी, अशी बॉडी अशी, तर मी काय म्हटलं असतं हा FVG इथं व्हॅलिड होत नाहीये, माझं काम इथं बनतंय का, तर नाही, मी सिम्बल सोडून दिलं असतं. पण मला ही जी बॉडी आहे ती मला इथं वरती क्लोज होताना दिसलीये, मग मी इथं काय करणार, इथे मी काय करणार, एंट्री या घेणार कॅन्डलची बॉडी, या कॅन्डलची बॉडी मला इथं क्लोज होताना दिसली 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे, मी इथं एंट्री घेणार लॉंग साईडला. इथं हा माझा स्टॉप लॉस असणार, हा 50% इथं या कॅन्डल मध्ये बरं का. आता ही कॅन्डल इथे कुठे भेटली, मला इथं भेटली ना, मग मी आता वेट नाही करणार 50% चा. कॅन्डल मला इथं भेटली नाही, मी आता वेट करणार नाही 50% चा, बरोबर. इथं इथं भेटली मला कॅन्डल ही, आता मी वेट करणार 50% चा नाही. समजा तुम्ही एंट्री प्लॅन केली या कॅन्डल मध्ये, इथंच इथंच बरोबर, इथंच तुम्ही जर वेट जरी नाही केला तरी पण तुमची एंट्री काय होते, पॉझिटिव्ह. एक्झॅक्टली हे बघा हा झाला माझा 50% ला बघा एक म्हणजे जवळपास 1.11 इथं बावीस. हा हा आपला एस येतोय, हा एक्झॅक्टली हा एस येतोय. ठीक आहे, आणि काय येते एंट्री. जर समजा तुम्ही याच कॅन्डल वरती जर क्लोजिंग घेतली असती इथंच बरोबर, पण मी काय केलंय थोडस वेट केलंय. वेट का केलंय, कारण की डायरेक्टली शार्पली काय झालं, ही एक रेड कॅन्डल बनली. मग मी काय केलं, वेट केलं. मग मी पाहिलं की नेक्स्ट कॅन्डलचं कन्फर्मेशन कुठं बनतंय, या कॅन्डलची पण मला क्लोजिंग कुठे भेटली, मधामध्ये भेटली. मग मी काय केलं, डायरेक्टली या कॅन्डलचं काय केलं, एंट्री केली या कॅन्डल वरती इथं, आणि हा माझा स्टॉप लॉस होता काय जे 20 पिप्सचा. ठीक आहे, हे बघा मी आता वेट करणार 1:3 साठी. भेटलाय का 1:3, आणि इकडं 1:6, 1:7 पर्यंत पण गेलंय. एक्झॅक्टली बरोबर का, समजलंय का, अजून बघायचंय. ठीक आहे, ठीक आहे. आता इथे बघा, इथे कुठे बनतोय का, तर नाही इथे नाही बनत कुठं.
ठीक आहे सर. ह्याच्या व्यतिरिक्त आता काय नाही घेणार ना सर, टाइम पण झाला आपला. नाही घेऊयात ना, काय झालं? सर बेरीज साईडचा एक काय घेणार? बनतोय 5 मिनिटाच्या ह्याच्यात. बेरीज साईडचा घ्यायचा एक, हो सर. बोला ना. एक म्हणजे तिथे आहे बघा, एक एक्झाम्पल आहे. किती तारखे 28 तारखेला 3 वाजताच आहे बघा सर. हा राजू, कोणता बोल ना मित्र. कोणता टॉपिक घेताय सर? मला जागरणाला जायचं होतं. कुठे जायचंय? जागरण, जागरण. अरे बापरे, गोंधळ गोंधळ. ठीक आहे चालेल ना, मग जाऊ शकतो. पण टॉपिक काय घेणार आहे आपण? कारण कसं करणार आहे आता? टॉपिक आपण घेणार आहेत ना आता. अजून आपल्याकडे खूप कोणता time घेणार? आहे अजून आपल्याकडे 65% बाकी आहे. अजून आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण घेत राहणार आता, थांबणार नाही आपण आता. हो सर, पण टॉपिक आपला कोणता बाकी आहे आता? आपण लिक्विडिटीज कव्हर केलंय का? हो हा, बीओएस बाकी आहे आपला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बाकी आहे ना आपला. आपण चॉर्ज घेतलाय. हो, ओके. त्यांचं कॅरेक्टर झालंय. हा, बीओएस घेणार आहोत, बीओएस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हा बॉस, की उद्याला घ्यायचा? तेच म्हणतोय सर, उद्यालाच घ्या आता. ओके, बाकी त्यांना काय त्यावरती वाटतंय? बाकी सिलेबस उद्याला घ्यायचा आहे का? हो सर, उद्याला भाई लोग रेस्ट उद्यालाच घेऊ. भाई लोग क्या बोलते तुम? भाई लोग सर उद्यालाच घेऊ सर, उद्यालाच. ओके ओके ओके, ठीक आहे. तो पण मेन ठीक आहे. टॉपिक आपलं आता क्लिअर झालेलं आहे ना? काय म्हटले? जे मेन आहे ते टॉपिक क्लिअर झाले ना आता? हो, तुम्हाला बऱ्यापैकी टॉपिक झाले. समजले? 90% मी सिलेबस संपला. ट्रेडिंग नाही केली पण समजलं चांगलं. चांगलं Trading समजलंय. केलेलं बॅक टेस्ट केलंय का? बॅक टेस्ट केलंय का? तर मी चार्ट शेअर करत असते. बॅक टेस्ट ते ट्रेड लाईन होते ना, त्यावेळी जरा माझं 2 वेळा लॉस झाला आणि एकदा प्रॉफिट झालं. मग मी नंतर काही माझं फंड सगळं बाहेर काढलं. हो सर, मार्केट डाऊन ट्रेंडला आणि तुम्ही ट्रेड प्लॅन करताय अप साईडला. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट असतं नाही. तर आता ते Open your ट्रेड लाईन mind. होतं, आता नाही होणार सर ते. ते जरा हो सर, ग्रुप मध्ये open your mind. हो सर. ग्रुप मध्ये काय विषय म्हणले? पैशाचा आहे. विषय पैशाचा आहे. ओपन युअर माइंड. तर आता करतो चालू Okay. सर. तिथं विषय पैशाचा येतो ना, तिथं डोकं खुल्लं ठेवून, माइंड आपला फ्रेश ठेवून काम करावं लागतंय. कारण की तुम्ही जर म्हटले, ऐका नाही, मार्केट डाऊन ट्रेंडला चालले आणि तुम्ही अप ट्रेडचा प्लॅन करताय, परत ट्रेंड लाईन समजा असं आहे इथं, बरोबर? आता इथं असं भेटलंय आपल्याला. हा, कारण की तुम्ही जर बघितलं असं, तुमचा तो ट्रेड मी पण बघितला होता ग्रुपला, आहे ना, की मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, तुम्ही ट्रेड प्लॅन करताय ऑफ साईडला. असं मार्केट. पण आताचे जे मी अॅनालाइज पाठवतो ते चुकतात का माझे? काय पाठवतो? नाही, मी काय बघितले नाही सर आजचे. आज एकच पाठवलं की सुरुवातीला वरतून मार्केट खाली आलं, म्हणजे एक प्रकारचं ते हेच केलं ना, मिटिगेशन ब्लॉक टाईप. ते तुम्हाला समजायला पाहिजे सर, की कोणतं काय केलं आणि कुठे काय केलं. कारण की ऍट दी पॉइंट डिसिजन आपला असतो, बाय करायचं की सेल करायचं. मी सकाळीच एक मेसेज टाकला, मार्केटचं साईडवेज दिसतंय नाही का? मार्केट साईडवेज होता की मग आज टोटल मार्केट साईडवेज आहे. मी सकाळीच बोललो की आज मार्केट साईडवेज आहे. हा, पण एक sideways थोडेसे पॉइंट होते वरतून खाली येताना. हा, मार्केट साईडवेज आहे ना मग आज. सर्वर मागचा सगळा चार्ट असं बघितला ना सर, हा, तर असं वाटतंय की ना गोल्ड ना एक चांगले स्पाइक देईल, खाली येईल आणि मग ती वरती जायचंय. हा, गोल्ड डाऊन साइड मुवमेंट आहेच ना आता गोल्डची. कारण की आता प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे. कारण की गोल्ड ना खूप सारं ऑल टाइम म्हणजे एक अनएक्सपेक्टेड मूव आपल्याला दिलाय, जो की 3500चा एक्झॅक्ट लेवल दिली बघा, 3500ची एक्झॅक्ट लगे. व्हॉट अ कोइन्सिडन्स सायकोलॉजी लेवल. हे बघा,
अवधूत सर तुम्ही कुठं म्हटले बेरी साईड साठी 28 तारखेला? बेरीज साईड साठी 28 तारखेला 3:55 बघा सर. 5 मिनिटामध्ये. हा 5 मिनिटामध्ये. सकाळचे 3:55 ना. ओके. इतका पाठ कोण उठतं भाई? उठावं लागतंय. चालू करशील तू. 3:55 हा आपल्याच्याने हा, होईना. बघा इथे अलीकडे सर. इथं मी स्क्रीन शेअर करू काय? चालेल ना सर, करा ना. दिसतंय का सर? हो सर दिसते ना. काय भाई रेड कॅन्डलचा नामोनिशाणच नाही त्यात. रेड कॅन्डल करून डेंजर आहे. टाकले त्यांनी. थोडस झूम करा ना सर. त्यामुळे ओके. अवधूत सर थोडस झूम करा ना थोडस. सर थोडं एक्सप्लेन करा ना याला. एक्सप्लेन करा म्हणजे मला समजेल, बाकीच्यांना पण समजेल. ओके, ही फर्स्ट कॅन्डल आहे. हा त्यानंतर परत एक सेकंड सेलिंगची कॅन्डल आहे. नाही आपल्याला कॅन्डल नाही घ्यायची सर. आपल्याला कॅन्डल नाही घ्यायची. आपल्याला लिक्विडिटी घ्यायची. तर लिक्विडिटी येईल बघा इकडल्या कॅन्डलची. कितीची कॅन्डल आहे? 3 वाजता. कॅन्डल तर काय कंटिन्यू फॉर्म होत जाणार आहे तर. हा ओके, म्हणजे तुम्ही म्हणता की सपोर्ट लाईनच्या ह्यालाच फक्त तो ट्रेड आपण हे करायचा आहे. आपल्याला हा नाही आपण रेजिस्टन्सला पण घेऊ शकतो सर. हा पण तुम्ही जी रेजिस्टन्स लिक्विड घेतली आहे ती तुम्ही रेजिस्टन्स तुम्ही तिला कोणत्या कॅन्डलची बरोबर एक्झॅक्टली इकडे घ्या थोडस कर्सर. थोडस इकडे एका कॅन्डल नाही इकडे इकडे लेफ्ट इकडे. हा बस इकडल्या कॅन्डल इकडे कॅन्डल बस ही एक्झॅक्टली ट्रेंड लाईन मध्ये मार्क करा आता अशी. नाही हो सर 3 वरती घ्या ना. 3 ची कॅन्डल कोणती आहे? नाही इकडे 3 ची कॅन्डल का? हा 3 ची कॅन्डल. थोडस इकडं लेफ्ट साइड थोडस एक्झॅक्ट बरोबर. थोडस इकडं थोडं इकडं अजून बस एक्झॅक्टली करा ड्रॉ. इकडे घ्या FG पर्यंत घ्या इकडे एक्झॅक्टली बरोबर. ठीक आहे. आता इथे बघा. आता इथे लिक्विडिटीज ग्रॅब केली आहे या कॅन्डलला. ओके, मला इथं बघू द्या परफेक्टली कोणता आहे. तर थोडं झूम करा बरं टाइम इकडे मला टाइम सापडू द्यायला. किती वाजताच आहे हे? हे एक्झॅक्ट 3:55 चे बघा सर. 3:55 टाइम फ्रेम 5 मिनिट्स. 5 मिनिट. ओके ठीक आहे. तुमचा चार्ट कोणता आहे सर? होंडाचा आहे? होंडा सर, आम्ही होंडा वापरतो. होंडा. ओके सर, करा तुमचं हे स्क्रीन. ओके ठीक आहे. आता अवधूत सरांचं म्हणणं आहे की इथे बनवू शकतो का? तर ठीक आहे, बघूया तिथे बनतो का. तर ही झाली बघा लिक्विडिटीज या कॅन्डलची. म्हणायला कुठे पण बनतोय जर छोटा स्टॉप लॉस बनला तर बरोबर. आता हा काय झाला? एक रेजिस्टन्स बरोबर, जे की लिक्विडिटी कॅन्डल म्हणजे लिक्विडिटी लेवल. ठीक आहे. आता इथे बनतोय का बघा बरं डाऊन साइड साठी. हे बघा माझं म्हणणं काय माहितीये का, पहिले अवधूत सर आपण यासाठी प्लॅन करा. बुलिश एफआय साठी आपण पहिले प्लॅन करा सपोर्ट वरती. ओके आहे ना. हा आता इथे बघा इथे कुठे बनतोय सर? इथे नाही ना बनत. डोजी आणि 3 नंबरची कॅन्डल मध्ये गॅप आहे ना सर? कोणत्या कॅन्डलच्या? डोजी फर्स्ट जी हे आहे ना ट्रेंड लाईन रेजिस्टन्स लेवलला. हा डोजी आणि नंतरची खालची 3 नंबरची कॅन्डल. त्या दोघांमध्ये गॅप आहे. नाही मित्र, लय लांब. नाही ना, ती दूर होते ना खूपच. इथे बघा ना, या कॅन्डल ही पण कॅन्डल वरती गेली आहे. ही कॅन्डल वरती गेली आहे इकडं. बॅक टू बॅक जर तसे कॅन्डल फॉर्म आधीच्या कॅन्डलला लिक्विडिटी ऑलरेडी घेतलेलं आहे ना. हा इथे लिक्विडिटी घेतली ऑलरेडी.
बरोबर. हा, मग ती कॅन्डल आपण परत लिक्विडिटीसाठी कन्सिडर नाही करणार ना, कारण एक कॅन्डलनं पहिली लिक्विडिटी घेतली असेल तर. हा लिक्विडिटी घेतलीये, पण इथे आपल्याला हो. स्ट्रक्चर काय क्लिअर नाही ना सर. इथे बरोबर आहे, पण इथे सांगू शकत नाही आपण की काय होईल म्हणून, कारण की ट्रॅप हं. केलं, इथं ट्रॅप केला आणि तो मूव दिलाय. ट्रॅप केलंय पण एक्झॅक्टली तिकडे गेलंय जिकडे जायचं होतं तिकडं, पण ट्रॅप करून गेलंय. ओके. तर इथं जे वीक सोडल्यात ना कॅन्डलनी वरती, इथं खूप बायर्सला बसवलं असणार मार्केटने तिथे सस्टेन होऊन. हा ठीक आहे, तुम्हाला दाखवायचं म्हटलं आणि आता मग सेलिंग सेलिंगचा साईड. मूव दिला. ओके, तुम्हाला शो करतो मी सेलिंग साईड साठी. सर हो का लेफ्ट मग आता काय शिकवणार नाही ना दुसरं काही? चालेल चालेल, नाही नाही हो लेफ्ट हो लेफ्ट. चालतंय चालतंय. उद्याच घ्या सर न्यू टॉपिक डायरेक्ट. ओके ओके, त्यालाच घेऊया. तेच मग मी प्रत्येक वेळेस सर मग कसं मी जर गेलो तुम्ही सुरू केलं तर मग मिस नको व्हायला त्यामुळे म्हणलो मी. नाही नाही नाही, उद्यालाच घेऊयात. ओके ओके सर. थँक्यू सर. इथे बनतोय का? तर नाही बनत. मेजर रेजिस्टन्स लेवल फाइंड करायची आपल्याला. तर कोणते मेजर रेजिस्टन्स लेवल? हे बघा, इथे बनतोय का? तर नाही. हे बघा, इथे बनलाय का? नाही. प्रिव्हियस बघा, हे आजचा चार्ट आहे. ओके, हे बघा, ही झाली तर लिक्विडिटीज. ओके, दिस इज अ लिक्विडिटी. हे बघा, इथं बनलाय का इथं अवधूत सर? येस. हे बघा, आता 50% ही कॅन्डल इथं आली 50% ला, बरोबर. इथं माझी एंट्री होणार. इथं काय झालं म्हणजे कॅन्डलची परफेक्टली मला इथं क्लोजिंग भेटली आहे. ठीक आहे, इथे माझी एंट्री होणार शॉर्ट पोझिशन. ठीक आहे, हे बघा, एवढं क्विक डिसिजन असतात हे. हे बघा, मग आपण टार्गेट असे घेतो, मग लोक म्हणतात की तुम्ही तुमचं काय एडिटिंगच आहे, काय नोस आहे, बाय नोस आहे. आहे का नाही? हे बघा, किती होत हे राहुल सर? माझं लॅपटॉप हँग व्हायच्या पाठीमागे 1:31. येस. $2 स्टॉप लॉस होता इथं आणि $65 टार्गेट भेटलंय. आहे का नाही? हे बघा, समजलंय का हे? येस सर. येस येस. हो सर. अजून यामध्ये काय सांगायचं तुम्हाला?